हा तर मुलांना आज आपली काय कशाची टेस्ट आहे? स्पेल बी दुसरा आठवडा आणि आपल्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरगाव. आजची तारीख आहे 'स्पेल बी आठवडा क्रमांक दुसरा आहे, त्याची चाचणी आहे. आपला गट कोणता आहे? तिसरा आणि चौथ्या वर्गाचा गट 2. आणि काय काय होणार आहे याच्यामध्ये? पहिली फेरी राहील योग्य स्पेलिंग सांगणे. मी एक शब्द विचारणार, त्याचं योग्य स्पेलिंग तुम्ही सांगायचे आहे. असे मी 10 विचारणार. किती? 10 वर्ड्स. दुसरा आहे अर्थ सांगणे. मी शब्द सांगणार इंग्रजीतला, त्याचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे. तिसऱ्या फेरीमध्ये गोंधळलेले शब्द, म्हणजे मी स्पेलिंग इकडचे तिकडे करणार, असे काही शब्द तुम्हाला देणार. तुम्ही त्याच्यावरून ओळखायचं स्पेलिंगवरून की हा शब्द कोणता असेल. आणि चौथ्या फेरीमध्ये लिहायचं तुम्हाला श्रुतलेखन. मी सांगणार शब्द, तुम्हाला ते स्पेलिंग, त्याचा उच्चार आणि त्याचा अर्थ, या तिन्ही गोष्टी लिहायच्या आहेत. आणि शेवटचं आहे जलद फेरी. याच्यामध्ये जर सगळ्यात आधी एखादा शब्द विचारल्याबरोबर सगळ्यात आधी हात वर करणार त्याला शब्द सांगायचा चान्स असेल. शब्द सांगायचा चान्स असेल, पण त्यानं जर चुकीचा शब्दाचा अर्थ किंवा स्पेलिंग सांगितली तर त्याचे 2 पॉईंट कमी होतील. किती पॉईंट? आणि त्यानं जर योग्य सांगितलं तर त्याला 1 पॉईंट मिळेल. किती पॉईंट मिळतील? 1 पॉईंट. म्हणून तुम्ही घाई नाही करायची. माहीत असेल तरच पटकन हात वर करायचा. ठीक आहे? जो सगळ्यात आधी हात वर करेल त्यालाच चान्स राहील. सो आर यू रेडी? आर यू प्रिपेअर्ड? ओके. सगळे आपल्या पहिल्या फेरीला सुरुवात होत आहे. पहिली फेरी, तिचं नाव आहे योग्य स्पेलिंग सांगणे. ठीक आहे? सगळ्यांनी आपापल्या स्पेलिंगचा कागद बंद ठेवायचा आहे, वही बंद ठेवायची आहे. ठेवून द्या खाली वया. पहिला नंबर आहे श्रद्धाचा. श्रद्धा स्टँड अप. फ्रॉग. व्हेरी गुड. फिअर. बरं, अर्थ नंतर, स्पेलिंग सांगायचे. किटन. त्यानंतर ऑनेस्टी. झाले का? फाईव्ह. टेम्पल. हो, ठीक आहे. स्प्रिंग. फ्री वस्तू. ब्लू. त्यानंतर बिलीव. किती झाला? ठीक आहे. किती 4 आणि 6 6 मार्क. 6 मार्क. ठीक आहे. पुढचा राईस. 2 चुकले. तिसरा शब्द आहे स्लर. 3 चुकले. चौथा शब्द आहे हँड. पाचवा शब्द आहे ऑनेस्टी. नेक्स्ट 6 शब्द आहे वॉल. 7 शब्द आहे पुल. त्यानंतर 8 शब्द आहे बंच. 4 9 शब्द आहे कॅन्डल. हा, रेडी? फिनिश. त्यानंतर आहे लॉस्ट. पुल. त्यानंतर ग्रेस. कॅरेज. 5 शब्द आहे ना? कॅरेज. मला सांगितलं चुकलं. 2 चुकले. व्हाईट. 6 शब्द आहे. 3 चुकले. नेक्स्ट आहे सोप. 3 चुकले. 4 चुकले. आता 8 चुकले. मार्केट. श्वास किती म्हणतो? मंकी. त्यानंतर हॉस्पिटल. ब्रेक. त्यानंतर सिली. स्वीट. रेडी? प्रोग्राम. थँक्यू. पुढचा शब्द आपला ब्रेक. पहिला शब्द. त्यानंतर कॅच. पुश. त्यानंतर फिअर. फ्लोअर. फ्लोअर. रेडी? हां, सांग. गुड. फिनिश. ड्रिंक. फ्री. फ्री. ओके. सर्वांनी ऑलरेडी सांग. सर्कल. मार्केट. बघा. कॅच. फ्रॉम. 2 चुकले. बरोबर. स्वीट. समय. रेडी? जर आहे फिअर. नाही मला काय ऑनेस्टी. यस. ही वाट. त्यानंतर ड्रिंक. सिली. मार्केट. सुला. किती झाले? वुल्फ. वॉटरमेलन. कॅन्डल. बंच. हां, स्मिथ. फिनिश. कॅच. लास्ट. पुल. गुड. हां, उचलला आहे आपला सावन. कॅरेज. त्यानंतर कॅच. पुश.
फुल ड्रिंक ग्रेप्स मार्केट सोनाली रेडी स्टॉप एक ला फिनिश दोन ड्रिंक तीन सिली फ्रॉक हां रेडी सम्यक चला तर दुसरी फेरी आहे आता आपली दुसरी फेरी कशाची आहे अर्थ सांगणे सांगायचा अर्थ मंकी स्लीप लॉस्ट किटन फ्री ऑनेस्टी स्टॉप टेबल कंप्लीट बिलीफ कॉम्प्लिमेंट वन स्वीट त्यानंतर वाईट सोप पॉकेट कंप्लीट बटन सर्कल स्टॉप राइस ड्रिंक सोप टेबल सर्कल क्लियर हैंड हॉस्पिटल ऑनेस्टी कैच रिटर्न फ्री रेडी टेबल गुड फिनिश लेट्स सिली फुल वाइट फ्लोर कंप्लीट कंप्लीट चला ठीक है ठीक चल अपन चल एक मिनट में क्लियर फिनिश लास्ट पुश फ्री राइस मार्केट ब्लू कैंडल bunch wolf believe drink push honesty ready stop circle so complete light hospital frog fear see push आता आपली तिसरी फेरी होता इथं गोंधळलेले शब्द इथं मी एकूण 7 शब्द लिहिले आहेत किती 7 8वा लिहिला नाही तर या 7 पैकी तुम्हाला कोणतेही 5 जे येतील ते गोंधळलेले शब्द व्यवस्थित करून लिहायचे आहेत अर्थ पूर्ण करायचे आहेत ठीक आहे याच्यामध्ये स्पेलिंग मी इकडची तिकडे केलेली आहे ते बरोबर करा स्टार्ट 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 कोणी कोणाचं बघायचं Silly, full, free, string, blue, floor, pocket, yes, counter, rice, white, wolf, white, watermelon, shark, circle, dimple, candle, soap, bunch, grapes, carriage, hand, lost. Bagaimana? Slug, white, circle, shark, catch, honesty, hospital, finish, good, kitten, push, free, catch, good, sweet, fear, kitten, legs, string, wolf, candle, packet pocket, blue, floor. Watermelon, hospital, frog, drink, push, free, good, finish, wolf, swing, blue, candle, slug, candle, hospital, circle, shark, complete, last, monkey, carriage, free, push, hand. Jalan, pila. Nah, ini kan string, rice, shark, blue, pocket, complete, circle, carriage, monkey, fear, kitten, catch. हा स्पेल बी अंतर्गत आता आपली शेवटची फेरी म्हणजे जलद फेरी आहे कोणती फेरी आहे जलद फेरी आहे मी एक शब्द विचारणार तुम्हाला आणि ज्याला त्याचा उच्चार आणि अर्थ माहित असेल किंवा मराठीमध्ये तो शब्द सांगणार त्याने त्याचं स्पेलिंग आणि काय सांगायचं आहे उच्चार सांगायचा आहे आणि जो आधी सांगणार अचूक सांगणार त्याला मार्क मिळेल आणि जो आधी सांगून आधी हात वर करणार आणि चुकीचं सांगणार त्याचे 2 मार्क्स कापले जातील ठीक आहे रेडी पहिल्या शब्दासाठी रेडी आहे का तुम्ही वरती काही ठेवू नका
चला पहिला शब्द आहे दोन मार्काने सांग. तर अशा प्रकारे आज आपली कोणती चाचणी झाली? स्पेल बी. कोणती झाली आहे? स्पेल बी ची चाचणी झालेली आहे. त्याचा निकाल पण आलेला आहे, दिसतोय सगळ्यांना. तर पहिली फेरी जी होती योग्य स्पेलिंग आहे ना, त्याच्यामध्ये अचूक स्पेलिंग सांगायचं होतं. प्रथम क्रमांक त्याच्यात सम्यक वंडकारचा आलाय आणि दुसरा क्रमांक आलाय श्रद्धा अंबुडारे. त्यानंतर अर्थ सांगणे, त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे सम्यक वंडकार आणि दुसरा क्रमांक पुन्हा श्रद्धा अंबुडारेचा. मग गोंधळलेले शब्द होते, आपण त्याच्यामध्ये स्पेलिंगची हेराफेरी केली होती, म्हणजे इकडचे तिकडे केले होते आणि त्याच्यातून तुम्हाला तो अचूक शब्द बनवायचा होता. त्याच्यामध्ये पुन्हा प्रथम क्रमांक कोणाचा आलेला आहे? सम्यक वंडकारचा आणि दुसरा क्रमांक आलेला आहे दोन मुलींचा, श्रद्धा व राजश्रीचा. त्यानंतर श्रुतलेखन म्हणजे ऐकायचे, स्पेलिंग लिहायची, अर्थ लिहायचा, उच्चार लिहायचा. तर त्याच्यामध्ये पुन्हा प्रथम क्रमांक आलेला आहे सम्यक वंडकारचा आणि द्वितीय क्रमांक आलेला आहे राजश्री मोहोळचा. मग आलं जलद फेरी. जलद फेरीमध्ये जो सर्वात आधी उत्तर देईल त्याला तो पॉइंट मिळेल असं होतं. त्याच्यामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे, मी इथं 2 टाकले, तर सॉरी इथं 1 आहे. हा, प्रथम क्रमांक आलेला आहे सम्यक वंडकारचा आणि द्वितीय क्रमांक आलेला आहे आयुष काटसर्पेचा. सर्वांनी छान अभ्यास केला, पण अधिक खूप अभ्यास करायचा आपल्याला, कारण चला सगळ्यांचं अभिनंदन. पहिला क्रमांक. मग पूर्ण ओव्हरऑल जर बघितलं तर पहिला क्रमांक कोणाचा आलेला आहे याच्यामध्ये? सम्यक वंडकारचा. त्याची तब्येत खराब असल्यामुळे तो गेला घरी. आणि दुसरा क्रमांक आलेला आहे, आता थांबा बघा. तर दुसरा क्रमांक बघा, ज्यांचे दुसऱ्या क्रमांकावर जास्त वेळ नाव आले आहेत ते बघूया. श्रद्धा अंबुडारे 1दा, 2दा, 3दा आलेलं आहे तिचं नाव, बरोबर आहे. राजश्री मोहोळचा 2दा नाव आलेलं आहे आणि आयुषचा 1दाच आलेला आहे. म्हणजे दुसरा क्रमांक कोणाला द्यायचा मग? श्रद्धाला, कारण तिचं 3 वेळा नाव आलेलं आहे. म्हणून तिचं टाळ्या वाजून आपण स्वागत करू. सोबतच 2 वेळा द्वितीय क्रमांक आलेली राजश्री मोहोळ, हिचा पण 3 टाळ्या वाजून स्वागत करा. आणि आयुष काटसर्पे यानं पण एक शेवटच्या फेरीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे, त्याचं पण 2-3 टाळ्या वाजून स्वागत करा. पुढच्या वेळेस तुम्ही पण अधिक मेहनत घ्यायची आहे, ठीक आहे ना. असं नाही की हे तर पहिला नंबर दुसरा नंबर येतात म्हणून आपण काहीच नाही करायचं. तुम्ही करा, ह्याच्यात तुमचीच शब्दसंपत्ती सुधारणार, तुमचीच इंग्रजी सुधारणार आहे. 40 पैकी 20 जरी केले, 20 जरी झाले तरी ते त्याचा फायदा कोणाला? तुम्हालाच होईल ना, आहे की नाही. ठीक आहे तर मग